पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहतोय नेस्को सेंटर मध्ये आता माहोल तापायला सुरुवात झालेली आहे। पण एक पोस्टर, एक कटआउट आपलं लक्ष वेधून घेतोय, ज्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या बाजूला धर्मवीर आनंद दिघे दिसतात आणि त्यांच्या बाजूला त्यांचे शिष्य असलेले एकनाथ शिंदे दिसतात। काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी टीका केलेली होती बाळासाहेबांसोबत आनंद दिघेंचा फोटो लावण्यावरून, आणि त्यानंतर आता चोख प्रत्युत्तर या कटआउट्स मधून दिलं जात आहे। आमच्याकडे घराणेशाही नसली तरी विचारांचा वारसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न या सगळ्या कटआउट्स मधून केला जातोय। आपण शिवसैनिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आपण हे कटआउट्स पाहताय ज्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे बाजूबाजूला दिसत आहेत। संजय राऊतांनी टीका केली होती, यावरून काय विचार आहे यामागे? बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगित इच्छितो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब त्यांचे जे विचार होते त्यांना घेऊन आपले चालणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब होते। पण आज तुम्ही बघितलं असेल बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार शिंदे साहेब पुरं त्यांचा वारसा घेऊन चाललेले आहे, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे त्यांचे विचार आहेत त्यांनी पसरलेले आहे। आणि सर्वांना सांगितलेलं आहे शिवसैनिकांना की आपण 80% समाजकारण करायचं आणि 20% आपण राजकारण करायचं आहे। पण आता तुम्ही बघितलं असेल संजय राऊतला साहेबांना काही काम आहे नाही, ते घरात बसून फक्त बोलत राहतात। अरे कष्टकरी कोण आहे बघा जरा, काम करणारा कोण आहे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पूर आलेला आहे। प्रत्येक ठिकाणी शिंदे साहेब स्वतः जाऊन बघतात आहे त्यांना आपण कसं सुख सुविधा दिली पाहिजे, त्यांचे कपड्यांचे, त्यांच्या घरांचे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी केली पाहिजे, असे शिंदे साहेब काम करतात आहे। आणि मोठी गोष्ट ही आहे की त्यांनी सांगितलं आहे की आपण गावाकडून इथे कोणाला यायची आवश्यकता नाही। लोकनाथ ही प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे प्रत्येक वेळी। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण स्टेजवरचा बॅनर पाहिला तर भगवी शाल परिधान केलेला एकनाथ शिंदेंचा फोटो दिसतोय, ज्याच्यावरून देखील संजय राऊतांनी टीका केली होती। आणि बाळासाहेबांच्या फोटो मागे देखील आनंद दिघेंचा फोटो आपल्याला दिसतोय। त्यामुळे ज्या गोष्टींवरून संजय राऊतांनी टीका केलेली होती ती प्रत्येक गोष्ट इकडे अभिमानानं मिरवताना एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिवसैनिक दिसतात। आणि असा सगळा माहोल सध्या नेस्को सेंटर मध्ये। आपण यानंतर शिवतीर्थावर जाऊयात। शिवतीर्थावर काय वातावरण आहे, तिथे कशी तयारी आहे, अश्विन सांगेल।